नाशिकमधील TCS कथित धर्मांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंदर्भातल्या आधीपासूनच प्रलंबित असलेल्या प्रकरणी नाशिकमधल्या घटनेचा उल्लेख करत नवा अर्ज दाखल केला आहे। फसवणूक किंवा दबाव टाकून केले जाणारा धर्मांतर देशाच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचं न्यायालयाने घोषित करावं अशी मागणी याचिकेत करण्यात आली। केंद्र आणि राज्य सरकारांनी बळजबरीच्या धर्मांतराला दहशतवाद आणि देशाविरुद्धचं अप्रत्यक्ष युद्ध मानून त्यावर कठोर उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली। तर नाशिकमधील TCS लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे। कंपनीच्या पार्ट्या त्र्यंबकेश्वर रोडवरच्या हॉटेल आनंद रिसॉर्टमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। कंपनीमधील काही पीडित मुलींना त्र्यंबक रोड इथल्या आनंद रिसॉर्टमध्ये नेऊन आरोपींनी लैंगिक शोषण केल्याचं तपासात उघड झालंय। नाशिक पोलिसांकडून हॉटेलची चौकशी आणि तपासणी करण्यात आली। या रिसॉर्टमधल्या 2023 मधील काही नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत। सोबतच CCTV आणि इतर माहितीचं रजिस्टर पोलिसांनी जप्त केलं। या प्रकरणाची चौकशी SIT कडून सुरू आहे। इतकंच आम्हाला सांगितलं की अशा नावाने काही बुकिंग होते का, आणि मेक माय ट्रिप आणि गोवा इबिबो अशा वेबसाईट्सच्या मार्फत ती बुकिंग झालेली आहे, म्हणून त्याच्यात काही कन्फ्युजनचा विषयच नव्हता। त्यांनी ती बुकिंग केली, त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्यांना रूम दिली। 2023चा प्रकार आहे। पण किती रूम होते वगैरे? एक रूम होती। 2 रूम होते? एकच रूम होते। एका दिवशी एक रूम होते। असं एकदा किंवा दोनदा आय थिंक त्यांचं आहे बुकिंग, पण ते कोणत्या नावाने वगैरे ते इन्व्हेस्टिगेटिंग टीमलाच तुम्हाला सांगता येईल, कारण की त्यांनी फक्त चेक करून माहिती घेतली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.